नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसमी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर आज आपण 118 भाग बनवतो. आजचा विषय थोडासा वेगळा. मी जे शेतकऱ्यांना ज्याही कंपनीचे प्रोडक्ट सांगतो त्या चांगल्याच असत्या आणि त्यांचे रिझल्टही येतात. 100 रुपये प्रति झाड असाच खर्च ठेवतो आपण, वरती खर्च जनरली आपण जाऊ देत नाही. आपला ग्रुप आहे, प्रामाणिकपणे आपण काम करतो. वर्षभराचे 3000 रुपये शेतकऱ्याचे घेऊन, त्यामुळे आपण शेतकऱ्याच्या बाजूनच बोलतो. ठीक आहे, व्हेरीफाय करायचं असेल तर तुम्ही अनुभव घ्यायचा. 100 झाडावरती काम करा, 100 झाडावरती अदर कंपन्याचं काम करा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर जनरली आपण सिजेंटा, बायर, BSF, धानुका, ICL, एरीज, यारामिला, वनिता, पूर्वा, न्यूट्रीहब, टाटा, इन्सेक्टिसाइड, विलवूड असेल, सुमुटोमो, मॉन्सांटो, UPL अशा चांगल्याच कंपनीचे प्रोडक्ट आपण शेतकऱ्याला सांगतो. तर आता हा व्हिडिओ बनवायचा नेमका उद्देश असा, नागपूर परिसरात आपले दिनेश महाले म्हणून एक शेतकरी आहे. 3 वर्षापासून आपलं काम करत आहे. एकदम जबरदस्त त्या ठिकाणी त्यांची बाग आहे आणि यावर्षी ती चांगली पण फुटणार आहे, नो डाऊट. तिथे एक कंपनीचा एम्प्लॉय गेला, जे की आपण ज्या कंपनीचे प्रोडक्ट मागच्या वर्षी 4-5 प्रोडक्ट सांगत होतो, त्यांच्या अति वागण्यामुळं आपण ते प्रोडक्ट बंद केले. म्हणजे 2000 रुपयाला जी किट महाराष्ट्रात औरंगाबादला मिळते, संभाजीनगरला सल्फेट फॉर्ममधली, ती नागपूरला 2500, 2800, 2500 रुपयाला देत आहे. आणि मग ते म्हणता आम्हाला ट्रान्सपोर्टिंग चार्ज लागतो. शेतकऱ्याला सांगतात ट्रान्सपोर्टिंगमुळं, आणि मग तो शेतकरी 2500 देतो आहे तो दुकानदार, आणि त्याच तालुक्यातला दुकानदार इकडे 2800 देतो आहे, त्याच तालुक्यातला दुकानदार 2400 देतो आहे. म्हणजे त्यांच्या ट्रान्सपोर्टिंगला 500-600 रुपये वाढतं का? म्हणजे मूर्ख बनवण्याचे काम ते करतात. आणि मला तो कंपनीचा एम्प्लॉय, तो दलालच म्हणता येईल आपल्याला, एम्प्लॉयने म्हणता येणार, कारण नागपूर भागामध्ये तो दुकानदाराकडून पैसे खातो. आणि तो काय म्हणतो, भानुसेनी आपल्या कंपनीला पैसे मागितले. अरे बाबा, मी आत्तापर्यंत तुझ्या कंपनीचं 7-8 वर्ष काम केलं आहे. का? आता रिझल्ट येत होता म्हणून काम केलं. मी त्या कंपनीची चहा पण नाही पिलो, आणि राहिला माझा पैसे मागायचा विषय. तर मित्रा, तू खूप गरीब आहेस, माझ्यापेक्षा गरीब येतो. कारण माझ्या बापाने 60 एकर जमीन कमवून ठेवली, औरंगाबादला 2 अपार्टमेंट केले, गावामध्ये 4 बंगले आहेत. माझं नर्सरी आहे, 1 लाख रुपये विकून मी 55-60 लाख रुपये नर्सरीचे कमवतो. माझं वर्षभराचं इन्कम 80-90 लाख रुपये. त्यामुळं तू मला पैसे देण्याच्या माझ्या अवकातीच्यापेक्षा छोटा आहे. आणि राहायला पैसे घ्यायचा मित्रात, तुला अजून एक सांगतो, आमच्या गावामध्ये येऊन चौकशी करायची. मी अजूनही क्रॉप लोन न काढलेला शेतकरी आहे. मी बायकोच्या नावावर अजून जमीन केली नाही. खातेफोड करून गव्हर्नमेंटचं अनुदान येईल, मग त्याच्यातमध्ये आपल्याला विमा घेता येईल, हे माझ्या माइंडमध्ये नाही आहे. मी बहुधारक म्हणून आहे. मी क्रॉप लोन अद्याप घेतलं नाही, आणि माझं लाईट बिल कधीच थकीत नाही आहे. रेकॉर्ड चेक कर. हा माझा स्वाभिमान आहे. गरजेपोटी शेतकऱ्यांना क्रॉप लोन घ्यावं लागतं, तो विषय वेगळा. पण मी माझा स्वाभिमान या ठिकाणी प्रेझेंट करतो आहे. तर मित्रा, तू मला पैसे द्यायची भाषा नको करू. आणि तू दलाल आहेस. कसा दलाल आहे? आज संभाजीनगरमध्ये जी किट 2000ला मिळते, नागपूरला जर ती 28 रुपयाची माझ्या ग्रुपला बिलिंग आली, 3000ची बिलिंग आली, 3200 रुपयाची बिलिंग आली, मग तू का झोपका काढतो का? शेतकऱ्याच्या बाजूनं बोल ना तू. कारण शेतकऱ्याला लुटायचं काम जर करत असेल कोणी, ते तुला आवडतं म्हणजे तू दलालच झाला. तर शेतकरी मित्रांनो, आपण मागच्या वर्षी जी किट वापरत होतो ती सल्फेट फॉर्ममधली किट आहे. ती किट आपल्याला 500-600 ग्रॅम प्रति झाड द्यावं लागत होती, आणि त्याच्यासोबत आपल्याला त्याच कंपनीचं ऑर्गॅनिक कार्बन वाढेल असं एक प्रोडक्ट घ्यावं लागत होतं 900 रुपयाचं. तसं ते संभाजीनगरला 600लाच मिळतं आहे. ठीक आहे, 900 पकडा. पण 900 आणि तिकडं मिळणारे किट 2800 किती झाले? जवळपास 3600-3700 रुपये. मग आपण या न्यूट्रीहब कंपनीची किट देतो आहे, फॉर्म्युला नंबर 2 50 किलो, जिच्यामध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड फॉर्ममध्ये, चिल्ट्रेड फॉर्ममधले बाकीचे घटक आहे, आणि त्या सल्फेट फॉर्ममधल्या किट ही NPK सोबत रिॲक्ट करते. ही रिॲक्ट पण करत नाही. ती जिथं 600 द्यावं लागते तिथं न्यूट्रीहब 400 द्यावं लागते. न्यूट्रीहब 3200-3100 रुपयाला मिळते. हिच्यामध्ये कोणी शिल्लक जर घेतलं तर ही घेऊ नका. काय बंद पडलं, दुसरी घेऊ. मला काय म्हणायचं, शेतकऱ्याच्या बाजूने आपण बोलू. आणि ही किट वापरा ना, न्यूट्रीहबची किट 100 झाडाला वापरा ना. बाकीच्या 400 झाडाला तुम्ही मागच्या वर्षी दिली होती ती वापरा, येईल ना रिझल्ट तिचे. मी तिचे रिझल्ट आले नाही असे नाही म्हणत. तिचे तो दलाल शेतकऱ्याला सांगत होता आतापर्यंत रिझल्ट येत होते, आणि याच वर्षी रिझल्ट का बरं नाही आले? अरे तर तुम्ही 2000ची किट, 2000 रुपयाची किट तुम्ही जर 3000ला विकली, मग तरच रिझल्ट येता का? द्या ना ती 2000ला. आजही घेता शेतकरी. ठीक आहे, 600 ग्रॅम टाकू आम्ही, NPK न मिक्स करता अलग अलग टाकू आम्ही, करू तेवढा कुटाणा आम्ही करू.
परंतु तुम्ही कुठं नाही करायला लावायचा, त्याच्यासोबत तुमचं ऑर्गॅनिक कार्बन वाढणारं एक प्रोडक्ट शिल्लक बोकांडी घ्यायचं, पुन्हा 3,000 रुपये आम्ही पे करायचे. मग आम्ही शेतकऱ्यांनी सगळा तो वारसा घेतला का तुम्हाला मोठं करायचा. त्याच्यामुळं मला विकत घ्यायची भाषा करू नको बेटा. आणि तू छोटा आहे, वयाने असतील मोठा, परंतु तू माझ्या स्वाभिमानापुढं आणि माझ्या प्रॉपर्टीपुढं छोटाच आहे. आणि मला काय घेणं नाही. मी अगोदरच बोललेलो आहे, रावणाची लंका सोन्याची होती याचा तुम्हाला अभिमान नाही, मला अभिमान नाही. आणि ती लंका हनुमानाने जाळून टाकली त्याचंही दुःख मला नाही आणि तुम्हाला नाही. त्यामुळे स्वकर्तृत्वाला प्राधान्य देणार माणूस आहे मी. मला तुझे पैशाचे काही घेणं नाही बेटा. आणि तू लाख रुपये पगाराचं काम करत असशील, मी वर्षाकाठी 70-80 लाख रुपये कमवतो. त्यामुळे पैशाची भाषा मला नको करू. तर शेतकरी मित्रांनो, आपण लक्ष ठेवा की कुठलीही बोगस कंपनी तुम्हाला जर लुटत असेल तर तिचा रिपोर्ट घ्या आणि दुसऱ्या कंपनीचा रिपोर्ट घ्या. तुम्हाला तो फरक लक्षात येईल, ती कंपनी सोडून द्या.